देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. आपल्या वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत टोटल 120 लढाया लढल्या आणि एकही युद्ध न तह करता न हारता जिंकणारे एकमेव राजे म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर. आणि आपण जातोय आज छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले श्री क्षेत्र तुळापूर येथे. तर चला आपण या पवित्र स्थानाची जाऊन थोडीशी माहिती जाणून घेऊया, तिथला इतिहास काय आहे याची थोडीशी माहिती घेऊया. छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्य आणि धर्मासाठी त्यांनी केलेलं बलिदान याच्याच स्मरणात 28 फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. त्यांचा सांभाळ जिजाऊंनी केला, कारण लहानपणी त्यांच्या मातोश्री म्हणजे सईबाईंचे लवकरच निधन झाले होते. तर आपण आज आलोय श्री क्षेत्र तुळापूर येथे. तुम्ही या गावकऱ्यांकडून थोडंसं काय वस्तू वगैरे खरेदी करू शकता आले असेल तर. इथलं एक नंबर वातावरण आहे आणि इथल्या एकदम गावरान सगळ्या वस्तू आपल्याला भेटतात. आणि पुण्यावरनं तुम्हाला इकडे यायचं असेल तर 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. बसनं डायरेक्ट येऊ शकता, बाईक न आलं तरी पण एकदम उत्तम आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आज आलो होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेले श्री क्षेत्र तुळापूर येथे. सकाळी लवकर उठून आपण इकडे आलो, पण आज रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी जरा जास्त होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर छंदोगामात्य म्हणजे छत्रपती शंभू महाराजांचे परममित्र कवी कलश यांची आपल्याला इथं समाधी आढळते. तुम्ही तो पाहू शकता. संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून आपण येतो त्यांच्या समाधीकडे. तर आतमध्ये जाऊन आपण पाहूया आतमधून समाधी कशी आहे. तर आपण आतमध्ये येतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तिथे येऊन ना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आपला राजा कसा होता, त्यानं काय केलं आणि धर्मासाठी किती सर्वोच्च बलिदान दिलं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांना टोटल 13 येत होत्या. औरंगजेबाने मुकरब खान हा त्याच्या सरदाराला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी धाडलं होतं, पण आपल्या स्वराज्यातील काही गणोजी शेळके यासारख्या असणाऱ्या क्रूर व्यक्तींनी महाराज कुठं आहेत याची खबर दिली आणि त्यातच संभाजी महाराज सापडले. तिथून संभाजी महाराजांनी ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस इथं आणलं आणि 40 दिवस आतोनात त्यांचे हाल केले. जिथं डोळे काढले, त्यांचे हात तोडले, नख छाटले. जिथं आपण या गोष्टी पाहण्यासाठी सुद्धा आपल्या अंगावर काटा उभा राहतो. असंच छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व सहन केलं. छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी संगमेश्वर या मंदिराची 1633 साली स्थापना केली होती. आणि तुम्ही बघताय आज तकात या मंदिराची जी आहे परिस्थिती एकदम सुंदर आहे. आतमध्ये आपण गेलं तेच आपल्या इथं मोठी घंटी दिसते. आपण घंटा वाजून आतमध्ये प्रवेश करतो. समोरच तुम्हाला दिसेल इथं एक नंदी आहे आणि आतमध्ये गेलं की आपल्याला हा मंदिराचा सुरेख असा भाग पाहायला भेटतो. तर आतमध्ये जाऊन मंदिराची थोडीशी पाहणी करूया. मंदिरात प्रवेश करताच डाव्या साईडला विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती, तर उजव्या बाजूला विद्येचे देवता म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला निदर्शनास येते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशा मूर्तीचं दर्शन होतं आणि इथून आपण दर्शन घेऊन बाहेर येतो आणि इथून आपण जातोय. समोर हा तुम्हाला 3 नद्यांचा संगम म्हणजे इथं भामा, भीमा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम इथं झालेला आहे. हे ते ठिकाण आहे. औरंगजेबाने आताचा धर्मवीर गड म्हणजेच बहादूर गडावरून नदी पात्रातून म्हणजे नदी मार्गाचे या ठिकाणी आणलं होतं, कारण हिंदू धर्मामध्ये जिथं नद्यांचा संगम होतो ते स्थान पवित्र मानलं जातं आणि छत्रपती संभाजी महाराजांना याच ठिकाणी त्यानं ठार मारलं होतं. इथे येणार जे पर्यटक आहेत ते पर्यटक इथं येतात आणि या बोटीचा आनंद घेतात. तर इथं प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे बोटिंगसाठी आणि त्या दिलेल्या तेवढ्या एरियामध्ये ते तुम्हाला एक राऊंड मारून देतात आणि तर परत वापस सोडतात. आणि तुम्ही बघताय हा घाट परिसर आहे पूर्ण. इथे संध्याकाळच्या ठिकाणी खूप सुंदर असा नजारा बघण्यासारखा असतो. इथून आपण समोर जातो, इथे तुम्हाला मंदिरं दिसतील. इथं एक शिवकालीन मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे गणेशाचं मंदिर आहे असं लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये तुम्हाला दिसते ही कशी सुबक अशी मूर्ती आहे. सायंकाळच्या वेळेस इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य झालेलं असते. या मंदिराचा 2008 साली जीर्णोद्धार करून हे नवीन मंदिर बांधलं आहे. तर या मंदिराचं नाव आहे
विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर. समोर आलं की आपल्याला नंदीची मूर्ती दिसते सुबक अशी, आणि इथं तुम्ही पाहू शकता ही सुंदर अशी मूर्ती आहे. इथं बाजूलाच म्हणजे जाताना गजानन महाराजांची म्हणजे आपल्या गणपतीची मूर्ती, तर बाजूलाच एक हनुमंतरायाची मूर्ती आपल्याला निदर्शनास येते. याच्याच आतमध्ये गेले की सुंदर अशी महादेवाची पिंडी आपल्याला नजरेस पडते. तिथे जाऊन आपण त्याच्या चरणी माथा टेकवतो. मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. संध्याकाळच्या वेळी या मंदिराचा पाठीमागचा परिसर सूर्यास्ताच्या वेळी एक नंबर दिसतो, तो बघा तुम्ही.